करायला हरकत काय, बरोबर आहे ना. मित्रांनो बघतोय आता एक कारवाई झाली. या कारवाईमध्ये या प्लास्टिकच्या बॅगा डिपार्टमेंटने सील केलेल्या आहेत. नागरिक म्हणून आपली कधीपर्यंत ही जबाबदारी असेल की बाबा आपण येताना साधी एक 5-10 रुपयाची तरी नाही नाही एक खाली एक करू तो फायनली मित्रांनो एक या प्लास्टिकच्या पिशव्याच्या बंदीवरती नवी मुंबई महानगरपालिका आपलं विभाग एक्झॅक्ट कुठला आहे? हा एक्झॅक्ट परिमंडळ 2. तर त्यांनी एक ह्या दुकानाचं नाव आहे न्यू आशापुरा. न्यू आशापुरा म्हणून दुकान आहे. तर त्यांच्यावरती 5,000ची दंडात्मक कारवाई केलेली आहे आणि बॅगा पण घेतलेल्या आहेत. हे पथक आहे आणि त्याचबरोबर आपण बघतो हे आता हा जो सेक्टर नाम हो गए तेरा महाराष्ट्र में. नवी मुंबई महानगरपालिका परिमंडळ 2 आज एक कारवाई झाली आहे. ती म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्यांवरच्या बंदीवरती. एक दुकान आहे. ह्या दुकानामध्ये आज ह्या भरारी पथकाने एक कारवाई केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचा एक विषय असतो की आपण बघतो आजकाल प्रत्येक ठिकाणी आज हे भरारी पथक येऊन बॅगा त्यांच्या सील्स करत आहे आणि त्याचबरोबर एक पारदर्शकता म्हणून हे बघा एक नवी मुंबई महानगरपालिका चेक ह्यांच्याकडून घेतलेला आहे NMMCच्या नावाने. आणि त्याचबरोबर आपण बघतोय नवी मुंबई महानगरपालिका ऑफिशियल पावती आहे ही. आता ह्या पावतीची रिसिप्ट त्यांना SMS द्वारे येईल. त्यांना एक ऑनलाईन जनरेटेड पण पावती भेटेल. आपण बोलूया. दादा नमस्कार, आपला परिचय? महेश पाटील. मला सांगा आता तुमचा टार्गेट कितीचा असतो म्हणजे तसं बघायला गेलं तर? टार्गेट म्हणजे आता जसं आपण नेहमी आपलं राऊंड मारत असतो, जसं भेटते तसे आणि लोकांमध्ये ह्या सगळ्या गोष्टीची पारदर्शकता मेन आपल्याला याचा उद्देश आहे पैसे म्हणजे फाईन न करता जनजागृती व्हावी. जनजागृती लोकांनी जास्तीत जास्त आपल्या प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर टाळावा. आणि त्याच्यामध्ये आपण कापडे पिशवी जर दुकानदाराला आम्ही सजेशन देतो, त्यांच्या दुकानदाराच्या नावाची पिशवी आपण वापरली, त्याच्यानंतर त्यांनी जर ते रिटर्न केले पैसे पिशवी रिटर्न केल्यानंतर त्यांना पैसे रिटर्न द्यावे. म्हणजे एक होतो थोडासा सुरुवात आपल्यापासून करा, एक होईल. तर मित्रांनो हेच आहे. प्रत्येका नागरिकांना आव्हान आहे की घरातून येताना एक साधी 5-10 रुपयाची एक कापडी पिशवी घेऊन येत जा. कारण का आपल्याला रोज दुधाची पिशवी लागते. रोज दुधाच्या पिशवीसाठी रोज एक छोटी पिशवी आपली वेस्टेज जाते. ही आपण दुधाची पिशवी घेतल्यानंतर घरी जातो, एक दुधाची पिशवी काढतो, त्याच्यानंतर ती कचऱ्याच्या डब्यामध्ये रोज एक पिशवी पकडली तरी 365 त्या पिशव्या. त्याच्यानंतर फक्त एका कुटुंबाचा हे हाल, एका बिल्डिंगमध्ये जवळजवळ 30-40 फ्लॅट असतील तर ते रोज त्या दुधाच्या पिशवीचाच फक्त एवढा पे आहे. त्याच्यानंतर चिकन मटन हे ते प्रत्येक गोष्टीला लागतात. प्रत्येक गोष्टीसाठी एक छोट्याच्या गोष्टी 10 रुपयाची 20 रुपयाची गोष्ट दुकानदारांनाही त्रास होतो. कारण ही गोष्ट जर प्रत्येक जणांनी आपल्या पिशवी जर कॅरी केली तर त्यांनाही त्रास होणार नाही. त्यांचा फाईन वाचतोय तेवढाच, त्यांनाही मदत होईल. तर मित्रांनो जनजागृती आपल्यापासूनच व्हायला हवी आणि शक्यतो प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळा. धन्यवाद.